नमस्कार, MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। 5 लाख रुपयात 250 ग्रॅम स्वस्तामध्ये सोने देतो आमिष दाखवून लुटणारी टोळी जेरबंद। आरोपींकडून रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल जप्त। बेलवंडी पोलिसांची मोठी कारवाई। सदर झाले प्रकाराबाबत माहिती मिळताच अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे यांच्या योग्य सूचना व मार्गदर्शनाखाली तत्काळ सदर ठिकाणी बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर व पोलीस स्टाफ असे तात्काळ रवाना झाले। तसेच यावेळी सदर ठिकाणच्या परिस्थितीवरून मिळालेल्या माहितीनुसार आरोपींचा शोध घेत असताना यावेळी आरोपी नामे निजाम जलधार काळे राहणार पारगाव तालुका श्रीगोंदा, सुयोग बाजऱ्या काळे राहणार कोळगाव तालुका श्रीगोंदा असे असल्याचे सांगितले। त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे काही रक्कम मिळून आली। त्यांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। त्यांची दिनांक 5/3/2025 रोजी पर्यंत माननीय न्यायालयाकडून 5 दिवसांची पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे। तसेच पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नंदकुमार सोनवलकर हे करीत आहे। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे तसेच अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग प्रवीणचंद लोखंडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर तसेच पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस हवालदार भाऊसाहेब यमगर तसेच पोलीस हवालदार धर्मराज दहिफळे तसेच शरद गांगर्डे, यश ठोंबरे, भाऊसाहेब शिंदे, दादासाहेब क्षीरसागर, विनोद पवार, मच्छिंद्र बर्डे, विठ्ठल खारमाळे तसेच कैलास शिपणकर, राजू भोर, चालक विकास सोनवणे यांनी केली आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।